हॅलो गाईज, आज मी आलेले अक्षता. हाय अक्षता. सरप्राईज मीट, पण गाईज सरप्राईज मीट नव्हता. थँक्यू गाईज, असंच प्रेम द्या आम्हाला. अक्षता काय बोलणार तुला? मॅम आमच्या घरी आल्या आणि मला आनंद झाला. असंच येत राहा मॅम आमचे. नक्कीच ते पण आलेत, पण ते काय बोलणार नाही. ते फक्त लास्टात काहीच बोलत नाही, पण थोडे दिवसात त्यांचे ब्लॉग पण तुम्हाला येतील. गाईज जाणो मॅम बघा जेवताना. तुम्हाला ब्लॉग मध्ये घेते. आई तुमचं काय बोलणं? अक्षता कशी आहे सांगा, सांगा ना. मग काही मी व्हिडिओ चालू केले म्हणून मम्मी त्यांची काहीच बोलत नाही. खूप मस्ती करून अक्षता सर्व फॅमिली कडून ऐकलं आम्ही, पण जाऊ दे. काकी हाय. ना अक्षता कशी सांगा जरा एकदा. चांगले चला गाईज, आम्ही सौरभीच्या घरी चाललो आणि सौरभीला माहित नाही. बघू आता. आणि अक्षता मॅम आल्यावर सौरभीची रिएक्शन बघा गाईज. किती गोड. बघा किती लास्ट आहे. आम्ही तिकडे सगळी ब्लॉक मध्ये गाई. गाईज मी यांच्या घरी आलेले नुसतं लाजतात. मुद्दाम सभ्य दाखवतात त्या. गाईज मी यांची इथं आले ते खूप जास्त खुश झाल्या. मॅम बारा झाल्या आल्या. काय बोलणं आहे अक्षता? काय बोलणं आहे आल्याबद्दल? सौरभी अक्षता काय बोलणार नाही, फक्त लाजेल. चला बाय गाईज, भेटून खूप चांगला वाटला. तुम्ही पण या. हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आदितीच्या घरी. ते खूप कंटाळले, बोलते कुठे कुठे फिरवते. पण काय करू, स्टुडंटचं प्रेमच एवढं आहे की फोन करून करून बोलवतात. सो बघूया. नावाखाडी खूपच लांब आहे. आदिती बोलली फक्त 10 मिनिटं, पण खूपच लांब. पण काय करणार, स्टुडंटचं एवढं प्रेम तर जायलाच लागते. नावाखाडी फायनली पोहोचलेलो आदितीच्या घरी. आणि आदिती बघ काय करते. एवढं लांब आहे. काय आणू नको आदिती, काहीच नको, खूप पोट भरले. थोडासा राहायचाच लागल. आता आदितीच्या घरी आलेलो आहोत. आणि गाईस बघा खाडी, आदिती यांची इथूनच मच्छी आणते, पण मला कधी आणली नाही. हे बघा, ही आदिती यांची बोट खूप मस्त. नावाखाडी फर्स्ट टाइम बघितलं, पण खूप चांगला वाटला बघून. आता चाललो घरी. खूपच खाऊन खाऊन फुगलो. गाईज आता मी चाललेलो दीक्षाच्या घरी. ओ चला आता आम्ही निघलो आहोत दीक्षाच्या घरी जायला. आज बाईकवर चाललो, कारण 4 व्हीलर जरा सर्व्हिस बाईकवर पण जाण्याची मजा वेगळीच असते. बघूया. दीक्षाच्या गावात आता एंट्री टाकलेली आहे. गाईस दीक्षांच्या घरी आले आणि खूप गर्दी वर गर्दी. गाईस दीक्षांची आलेलं आहे आणि दीक्षा इथं लाजत आहे खूप. कारण दीक्षांची नुसतं पोरांची गर्दी. इथं माराकुटी पण झालेली होती. घरपासून स्टार्ट केलंय.
खूपच सुंदर बघा दीक्षाने केलेलं आहे डेकोरेशन. ही काहीच करू शकणार नाही गाईस. ही फक्त खोटी बोलतं. आणि बघा इथं पोरं कशी बोलताय. पूनम खूप प्रेमात भाजी वाढत आहे. मिरची पण यातून काहीच दीक्षाने बनवलं नसेल मला माहित आहे. काहीच न बनवलं फक्त बाप्पाला सजवले. काय काम नको करायला तुला. आणि इथं स्टार्ट पण झालेला आहे. दीक्षाने खूप जेवायला घेतलं इथं बसवत नाही. हो मग काय पण मग त्यानं तर बसवत नाही. पूनम काही थोडं जेवलं. काही जेवलं काही बोलतात काय बसवत जेवलं. एवढं काहीच नाही जेवलं मॅम. तुम्ही काहीच नाही जेवलं. बघा दीक्षा काही आज मेकअप नाही केली तिने. सांगतो का तुम्ही थांबा रात्रभर आपण खेळू गेम खेळू सर्व काही खेळू पण नाही ऐकत. त्याला जायचं घाई. दीक्षा खूप भारी दिसतो पण आज मेकअप नाही केला. मेकअप करायचे मी पुसले कारण तिला कंटाळा येतो सर्व गोष्टींचा. कपडा पण मी जीवावर ठेवलेले प्रोडक्ट संपले. हो दीक्षा आता चेंज करा तर तुम्ही येणारच पण थँक्यू दीक्षा. खूप चांगलं वाटलं येऊन. पुढच्या वर्षी पण नक्की या. बघू आता तुझं लग्न झालं. नाही लग्न नाही 3 वर्ष थांबा. चाललो. आजचा व्लॉग इथं संपलेला आहे. बाय दीक्षा. बाय बाय पूनम. रडू नको. मी तुला नक्कीच भेटायला येईन. चला बाय. मग